काय म्हणलं रे बाळ्या? ये म्हण त्याला लाजला बिजला तेव्हा. बाळू नाही. आत बी नाही आणि बाहेर बी कुठं नाही. मुद्दाम करतो हाय बाळू. मला तर असं वाटतंय ही समधी मुद्दामच करत आहेत. अगं मी सांगत होतो बाळू आला हाय त्याच्या संग बोलून घेऊ, पण नाही मागणं बोला म्हण. मी आधी विचारला होता का नाही पुण्यांदा बाळू जाणार नाही ना व. तुझी सासू काय म्हणली? नाही जाणार म्हणून मी गप्प बसली. होय की. आणि मला आता समजायला लागला आहे की गंगी या का नाही म्हणत होती ते. नाहीतर काय सारखा सारखा अपमान कोण करून घेणार आहे? हा यो अपमान नाही तर काय आहे? आपण आलो आहे बाळू आपल्याला भेटायला का? होय की. हा? आपली काय किंमतच नाही या घरात. डोसक्याला लई ताप आहे बघ, पण आता लईच झालं बघ. हे बघ माझा जर हात बीत उचलला ना तर काय बोल नगस. आज करू नका बाबा. मग कसं करू? हा यासनी काय सोडतो का काय? म्या यासनी तर काय काळजीच नाही. मला ठाव आहे जे काय होत आहे ते काय बरोबर नाही. बाळ्या वागतोय ते बी बरोबर नाही. मला एवढं सांगायचंय का तुम्ही राग धरू नका. मग काय करू? उड्या मारू? तू येऊ द्या, मी बघतो त्याच्याकडे. अहो काय तू येणार कधी? तुम्ही बघणार कधी? आताच बघतो त्याला. जाऊन येतो गावात. अहो वैरे संग बी असं कुणी वागत नाही असं वागतोय बाळू. सत्तीच्या डोळ्यात पाणी दिसत नाही बा त्याला. अगं आय त्यानं सत्तीलाच बघितलं नाही तर तिच्या डोळ्यातलं पाणी कसं दिसल? हा दगडाचं काहीच आहे त्याचं, त्याला काय वाटत बिटत नाही. या सत्तेची काय चूक आहे सांगा? नुकसान करतो आहे तो तिथं. ह्यासनी पण सांगायची काय सोय नाही. काय बी झालं तरी बाळ्याचीच बाजू घेते तुझी सासू. ती तरी काय करणार? ती बाळ्या संग सवन बोलती म्हणून घरात तरी आहे तो. गेला असता कवा सोड. अहो कावातच गेला असता ना तर बरं झालं असतं. ह्यो डोसक्याला ताप तरी झाला नसता. बा चल आपण बघून येऊ. असं इकडच गावात कुठं तरी तो. चल जाऊ बाप, तुम्ही राग राग करू नका. नाही 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 आम्ही काय राग बी करत नाही. तुम्ही या जाऊ. नाही नाही तू बी जा यांच्या संग. मी कशाला जाऊ? हे जात्याला आणि घेऊन येतील की त्याला. नाही नाही एकाला दोघं तिघं असलेली बरे असत्यात. तिथं असेल तिथं घेऊन या. याची काय ऐकणार आहे त्यो? काय बोलतीस आहे तू? हा तसं काय माझं ऐकणारच आहे त्यो. अरे उचलून आणा, उघडत आणा, मारत आणा. जिथं असेल तिथं घेऊन या. बरा ना इकडा. असं म्हणतीस होय? काय तो एकदाचा कंटकाच पाडू. चला. होय सुंदराला तेवढं सांगा गावात गेलो आहे मग. अरे ज्यानं सांगून जायला पाहिजे होतं त्यो सांगून जात नाही आणि तुम्ही सांगून चालले वय. जावा. चला आलो साहेब. हा अप्पा गावात वाडी वस्तीत लोकांना प्यायला पाणी नाही. मग काय करायचे? अप्पा असं काय करता? आपण नको का त्यांना विहीर खोदून द्यायला? अयो विहीर खोदायची? अय्य त्याच्यासाठी पैसे लागतात. कुठून आणायचे? तिजोरीत तर कोंबून पैसे ठेवले तर तुम्ही. यो यो त्याच्याबद्दल बोलायचं नाही, त्याच्याबद्दल बोलायचं नाही. अप्पा धान्याची कोठारं भरली आहेत. लोकांना अन्नधान्य तरी वाटावे. अयो लोकांना धान्य वाटायचे. लोकांसाठी कमावली की काय म्हणतो मी? बाळू बाळू
अरे बाळू आल्यापासून दिसत नाही, असतोच कुठे म्हणतो मी. अरे गुंडप्पा घरामध्ये नसतो म्या. घरचे लय डोसकं खात्यात. अय्यो कशावरून? कशावरून म्हणजे? अरे माझ्या लग्नावरून. अय्यो तुझ्या आधी गुंडप्पाचं लग्न होईल, पण तू काही लग्नाला होकार देणार नाहीस. मग थांबलाय कशा पायी? अय्यो लोकांना निरोप पाठवला आहे, आता वाड्यावर रांग लागेल गुंडप्पासाठी. अय्यो बाळू ते नुसतं म्हणतात बघ, पण एकही स्थळ येत नसतं वाड्यावर. लोकांनी लुटून घर भरली. लोक शिव्या शब्द देतात. अरे कशी स्थळ यायची गुंडप्पा तुला? काय गुरासनी चारा दे, भुकेल्याला अन्न द्या आणि गोरगरिबासनी कापड द्या, म्हणजे तो पांडुरंग बघल तुमच्याकडं. येतो म्या. ऐकलं काय? काय म्हणाला तो? अय्यो त्या बाळूच ऐकून माझ्याशी तंटा करू नकोस. ऐकलं का काय म्हंटला तो? अय्यो त्याचं काय ऐकायचं? अय्यो मी माझं ऐकणार आणि मला तेच करणार. अय्यो त्याचे काय? आता काय समधी संगत जायचं आहे का? आपण संग जाऊ. भीमा तू इकडे बघ, हा. देवळात बघ, आणि कुठं झाडा बिडावर बसलाय का ते नीट बघ. वय 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 वय. त्याचा काय भरोसा नाही, कुठं बी बसतंय ते. वय वय बघतो मी समधीकडे. आणि तुला तर ठावच असेल ना कुठं असते आणि कुठं नाही ते. वय दाजी काळजी नका करू, बघतो मी. जा आता. वय वय. जाऊ बापू, आपण याच टीचर. चल. कुठं बघा कुठं. तरी मी सांगत होतो की त्याला बाहेर जाऊ देऊ नका, तर ऐकणार कधी? हा. रा. काय बाप्पा जावय बापू, बरं आहे ना वा? वय. एवढ्या उन्हात आणायचं कुठं हिंडताव? अरे बाळाला हुडकतो आहे, कुठं बघितला का? नाही बा, समजा ठीक आहे ना ग? वय वय, समजा ठीक आहे बघा. झॅक चालला आहे. हा, माळावर एखादी फेरी मारून या. काय सांगावं तिथं बसला असेल तर. होय चल. चल. या लग्नापायी यांच्या घरात काय काय रामायण होणार आहे त्या पांडुरंगालाच ठाव. आजी बा कुठे गेला आहे? गावात का? मला नाही थांबायचं इथं. चला जाऊया आपण. अगं काय येडी बिडी झाली का काय तू? काय करायचं आहे इथं थांबून? काय करायचं म्हणजे? तुझं लगीन कराय आलो इथं. वय, पण तसं होताना तर काय दिसत नाही. तुझा मामा कसा आहे? आपल्या समध्यासनी ठाव आहे ना व? हा, हे होणारच होत म्हणून तुझी आई आली नाही तर. मी आबी आली नसती तर बरं झालं असतं असं वाटत आहे. आता आली आहेस ना व, मग थांब की. हा, नग तुम्ही थांबा, मी जाती. घरला जाऊन काय करणार आहेस? काय बी करीन, पण आता इथं मला थांबायचं नाही. अगं मग लग्नाचं काय? सुपारीच्या एकूण विचारलं होतं का मला? आता तुमचं तुम्ही बघा. लगीन करायला वय म्हणलं तर उभी राहीन, नाहीतर विषय सोडून द्या. हे बघ, अशी माघार घ्यायची नसती. तुझी काय चूक आहे यात? बाळू मामासनी विचारा ना कोणाची काय चूक आहे ते. हे बघ, रात्री उशीर आले होते की नाही, तसे आज रात्री बी येतीलच की. हा, मग काय होणार आहे? अगं बोलायचं आहे बाळू संग. त्यासाठी मी कशाला पाहिजे? तुमचं तुम्ही बोला की. अगं आम्हीच बोलणार आहोत. त्याला लग्नाला तयार करायचं आहे, मग लागलीच लगीन करायचं आहे. पुण्यांदा झाजा ये न ग काय?
बाळू मामा लगीन करायला तयार असल्यागतच बोलायला लागली तू बी. कसा तयार होत नाही बघते की हा. अग समजा गाव घाबरतोय तुझ्या आईला, तुझा बाबी. कोणाचं तुझ्या आई मोर काही चालत नाही. हे बाळ कोण लागून गेला हा. मग आजवर लगीन का नाही झालं? हे बघ, मंगळ बोलून आपल्याला काय करायचं नाही म्हणून मी अगं बसले होते. आता पाणी डोसक्यानं चाललं आहे, आता नाही का बसायची म्या. काय चाललंय काय बी समजना. एवढं समद्यांसाठी जेवण केलं पण कुणी एक घास बी खाल्ला नाही. अगं या बाबानं दुधात मिठाचा खडा टाकला, त्याला कोण काय करायचं. लहानपणापासून तसंच आहे ते. हे चांगलं चाललं असलं की बघवत नाही त्यासनी. हे, आता तुझं लगीन झालं ना का तू त्याला सौन कर. पण जायचं काढू न ग बाबा. किती दिवस थांबायचं आहे अजून? बघू तुझा बा आणि आजा गावात गेला आहे नव, घेऊन येत्याल त्याला. मग त्याच्या संग बोलू, बघू मग काय होतंय ते. हा बाळ्या, आता काय करतो आहेस? बाळ्या, ए बाळ्या, अरे काय विचारतो आहे ना? काय करतो आहेस आता? डोळे झाकून बसला आहे का झोपला आहे? अय बाळ्या, नाव आहे मला समजायच तो आहेस तू. उठ बाळ्या. अरे बाळू देवाप्पा काय माहित आहे? काय बी तयार नाही. समजायच तो आहे तो. मग उठाय काय झालाय? नाही उठायचा तो. का नाही उठायचा? का का मारला आहे तू मस्ती? रामा, अरे मायप्पा कसा आहेस? अरे बरा आहे ते सोड. बाळाला बघितलं का कुठं? नाही बा. का रे? काय झालं? नाही काय नाही. भांडून मिळून गेला आहे काय? अरे नाही तू जाऊ दे सोड. अरे काय झालं हाय सांग तरी. अरे काय नाही बाबा, आमचं घरचं आहे. आम्ही त्याला भेटायला आलो, पण त्याला आम्हासनी भेटायचं नाही म्हणून रातच्याला बी उशीर आला. आणि सकाळ सकाळी कुठे गेला काय ठाव. म्हणजे अजून लग्नाला तयार नाही म्हणा की. वय 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 तसंच आहे. मग तो लग्नाला तयार नाही झाला, काय होणार तुमच्या लेकीचं? कोण लगीन करणार? ए रामा, तू का हाय त्यात वाढू नका. जा तू, आमचं आम्ही बघून घेऊ काय करायचं ते. आणि यांची लेक माझी नाथ आहे हे विसरू नका. म्या उभा राहीन तिच्याकडनं, पायाची कड नाही घ्यायचो. जा तू. जातो बाबा, पर तिची कड घेऊन काय होणार आहे का? बाळूच लगीन नाही केलं तर? चला. बाळ्या, ऐकत होतच नव समजा. मग उठाया काय झालं तुला? अरे कुत्र भुकत असताना म्या कशा पाय उठतो? ए पत्रा म्हणायचं कारण नाही. बाय चुकलंच माझं. अंगाशी अरे तुला कुत्र म्हणलं तर कुत्र्यासने आवडायचं नाही. अरे अपमान होईल त्यांचा. इमानी असते ते. तुझ्याकडे ज्या गावचं खायचं त्याच्या मुळावर उठलेलं नसत्यात. हे बघ बाळा, मी आज तुला सवय सांगतोय, माझ्याशी नीट बोलायचं. माझ्या वाटाला जाऊ नका. काय करतोय? अरे अजून कुठं काय केलं हाय म्या? तो आता काय करतो आहे ते सांग पहिला.
अरे तू कोण विचारणार रे बाळ्या देवी आईपासून लांब राहायचं म्या तुला आधीच सांगतो आहे जागावरच उभं राहून बोलायचं माझ्याशी का भ्या वाटत या ए म्या भीत नसतो कोणाला माझ्या संग नीट बोलायचं सांगून ठेवतो उंडकीच्या माझ्या वाटाला जाऊ नको म्हणलेलं डोसक्यात घुसत नाही तुझ्या पोटाला अशी आग लावेन बोंबलत पळत सुटशीलीत ना पुन्हा कळायचं बी नाही कुठं पळून कुठं नाही ती तू प्रसंग आलो आहे ना बाळ्या म्हणजे तू हा म्हणजे तुम्ही आणखी काय ह्याच्या पलीकडे काय विचार करीत नाही काय बोलतोयस तू हा काय बोलतोय इकडं बोल अरे तुझ्या संग काय बोलायचं माझं गुरुजी येत्याल तेच बोलत्याल तुझ्या संग अरे जा येऊ दे कुणाला बे तुझ्या संग त्याला बी उलट टांगन म्या